Jai Gurudeva, Rishi Samskriti Vidya Kendra, Kai Kalpakriya was introduced by Yoga Brahma Sri Rishi Prabhakar Guruji, and this powerful project is being thought and important in many regions across India. And also Dr. Achari Raju Kukde teaching a Kai Kalpakriya in Kannada, Hindi, English and also Marathi. I know. You're all thinking, what is Kaikalpa Kriya? What is the benefit of Kaikalpa Kriya? Wait, I will explain you. Kayakalpa Kriya is a sacred and set practice designed the body, mind and spirit. The term Kayakalpa means transformation of the body and the inner energy. Originally shared by Yoga Brahma Sri Rishi Prabhakar Guruji, this Kriya has helped thousands discover a new level of peace, love, health and inner power. So now I telling what is Kayakalpa Kriya. Energy channel activation, mindfulness, living awareness, deep inner silence. It creates powerful changes in the system, emotional balance, the relationships. Next, benefits of Kayakalpa Kriya helps you achieve happiness, health, and success easily, promote a healthy, balanced lifestyle, strengthens love between partners and family, boosted fresh energy and authorism, keeps your body and mindfulness power, helps a build of a joyful family, reducing overthinking and mental stress, depending living relationship make you more useful, expanding your sense of a family from small to universal, helps to experience in Ananda Jivana of the life of basis. These benefits make a Kaikalpa Kriya not just an excess but is completely lifestyle transformation. Now we will all see many people who have practiced Kai Kalpa Kriya have shared their personal experience or feedback. Let us take a look at them now. नमस्कार. मी प्रीती सचिन सावकर पुणे प्राधिकरणमधून बोलते आहे. मी KKKची कायाकल्पची 8वी बॅच केली आणि खूपच सुंदर अनुभव होता. कायाकल्पाचा खरा तसा अनुभव सांगायचा झाला तर खूपच सुंदर होता. याच्यातले जे काही प्राणायाम घेतले होते ते खूप आगळेवेगळे आणि खूपच सुखद होते. आणि याच्यामुळे जी सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये तर मन आपोआपच शांत आणि स्थिर होत गेलं. आणि प्राणायामच्या एका विशिष्ट स्टेजला तर अगदी ब्रह्मांडात गेल्याचा अनुभव होता. इतका सुंदर आणि इतका सुखद अनुभव होता तो. म्हणजे मी तो अनुभव कधीच विसरू शकणार नाही असा तो अनुभव होता. आणि यामध्ये एक विशिष्ट प्रकारची स्ट्रेचिंग घेतली जायची. तर ते स्ट्रेचिंग म्हणजे एक्सरसाइज असं वाटतच नव्हतं. उलट त्या एक्सरसाइजनी आणि त्या ताणामुळे उलट तो ताण जाणवत नव्हता, पण उलट त्यांनी मन स्थिर होत होतं. आणि म्हणजे त्या स्थितीमध्ये सुद्धा मन मेडिटेट होत होतं. आणि तो पण अनुभव खूपच छान आणि सुंदर होता. आणि त्या स्ट्रेचिंगने म्हणजे असे छोटे मोठे त्या शरीराचे आजार तर इतक्या सहज निघून गेले. ते जाणवले सुद्धा नाही. त्याच्यासाठी काही करायची गरज पडली नाही. खूपच सुंदर होता तो अनुभव. आणि सुरुवातीला काही गोष्टी अशा जाणीवपूर्वक कराव्या लागत होत्या. आणि ते जाणीवपूर्वक करता करता कधी सहज झाल्या आणि कधी बॉडी सहजतेने सगळ्या गोष्टी करायला लागल्या आणि अगदी एफर्टलेसली सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि छान म्हणजे तो एफर्टलेसपणे करायचा जो अनुभव होता तो पण खूप सुंदर होता. आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता माझी खूप वाढल्यासारखी मला जाणवते. ती अशी की मला अनुलोम विलोम करताना असं ब्रिदिंग संथ व्हावं असं सगळे म्हणजे टीचर लोक सांगायचे, पण ते माझं होत नव्हतं. ते मला आता इतकं संथ झाल्याचं जाणवतंय की अगदी सहज हळू संथ श्वास सुटतो आणि हळू तेवढ्याच गतीने घेता पण येतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा मन खूप शांत आणि स्थिर झालेलं जाणवतं. आणि
शरीराच्या अगदी बारीक बारीक छोट्या छोट्या पेशींची ओळख झाल्यासारखी जाणवते. अगदी स्वतःशी खूप आतून भेट झालेली जाणवते. आणि या स्थितीमुळे बाह्य स्थितीतून आंतरिक स्थितीकडे जी जाण्याची पायवाट होती ती आता पायवाट न राहता चांगला मोठा रस्ता झालेला आहे असं लक्षात येतं आहे. आणि स्वतःशी कधीच न साधलेली ओळख आता चांगली झालेली आहे. अगदी स्वतःशी घट्ट मैत्री झाल्यासारखी जाणवते. अगदी जवळ गेल्यासारखं वाटतं स्वतःच्या. आणि शरीराची ॲक्च्युअली इतर ऊर्जा इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे खाण्याची अन्नातून जी ऊर्जा आपण घेतो ती खूप कमी लागते. आणि त्याच्यामुळे जाणवत नाही. म्हणजे त्याच्यामुळे अन्न कमी असल्यामुळे वेट लॉसचा पण एक छान अनुभव आहे. आणि वजन कमी होण्यास सहजच मदत झाली त्याच्यामुळे. आणि एवढी सकाळी 4 वाजता उठूनसुद्धा दिवसभर तेवढीच एनर्जी संध्याकाळपर्यंत कायम असते. कुठेही दमल्यासारखं वाटत नाही, काही नाही. खूप संध्याकाळपर्यंत फ्रेश असतं. आणि गुरुजींचे आशीर्वाद तर सतत तसे पाठीशी असतात. पण या कोर्समुळे मला ॲक्च्युअल असं सतत म्हणजे त्या जाणीवेत राहण्यास मदत झाली. आणि आय एम ब्लेस ही जाणीवसुद्धा आपल्याला हाय एनर्जीत राहण्यास मदत करते. हे मला या कोर्समधून खूप 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 तीव्रतेने जाणवलं. आणि खूपच सुंदर अनुभव होता. जय गुरुदेव. If you also want to express this kind of happiness in your life and stay away from all troubles, then call the number given below right now. Thank you for watching this video.